नमस्कार, मी श्रुतिका. आज आपण बघणार आहोत विदर्भ आणि खानदेश स्पेशल वरणबट्टी. त्यासाठी 1 किलो गहू घेतले, त्यामध्ये 250 ग्रॅम मका घेतलेला आहे. मका आणि गहू व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे. हे अगदी योग्य प्रमाण आहे. मका जास्त सुद्धा होत नाही आणि कमी सुद्धा नाही. आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार बडीशेप, धने आणि जिरं सुद्धा टाकू शकतात. बघा अशा प्रकारे मी गिरणीतून छान मस्त जाडसर असं दळून आणलं. बघू शकता जाडसर असं दळलेलं आहे. आता आपण बट्टीसाठी घेऊया थोडासा ओवा, हळद, मीठ आणि तीळ टाकून घ्यायची. थोडंसं तेल टाकायचं आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. पातळ अजिबात मळायचा नाही. बट्टीसाठी गोळा हा घट्टच असतो. तर अशा प्रकारे गोळा आता मस्त हा मळून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. यातला थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि अशी चपाती त्याची लाटून घ्यायची. हा कणकेचा गोळा घट्ट असल्यामुळे लाटायला थोडा जड जातो. तेल टाकून ह्याचं अशा प्रकारे आपण हे बट्टी घडवून घेऊया. याला बट्टी, रोडगा तुम्ही काहीही म्हणू शकतात. रोडगे हे जगऱ्यातले असतात, तर ह्या बट्ट्या ह्या तळलेल्या असतात. तर ह्या मस्त अशा वाफवून घेऊया. तर स्टीमरमध्ये 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती मस्त ह्या शिजवून घेतल्यात आणि आता थंड होऊ द्यायच्या. थंड झाल्याशिवाय कापायच्या नाही. कापून घेतलेल्या आहेत आणि आता मस्त तेलसुद्धा तापलेलं आहे. तेलामध्ये अगदी मस्त लालबुंद कलर होईल तोपर्यंत छान तळून घ्यायच्या. लक्षात ठेवा मध्यम आचेवरतीच ह्या तळायच्या आहे. लहान किंवा मोठ्या आचेवरती अजिबात तळायच्या नाही. मस्त गरमागरम चिंचेची कढी, घोटलेल्या वांग्याची भाजी आणि आहा बट्टी. वॉव! फॉलो करा, लाईक करा.